नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ रोशा। तर आज आपण आलोय झी मराठीवर चालू असणाऱ्या ड्रामा ज्युनियर्समध्ये फायनलिस्ट स्पर्धक म्हणून असणारा आपला कुडाळगावचा सुपुत्र आरव अहिर याच्या स्वागतासाठी ढोलपथकाच्या गजरात वाजत गाजत निघालेली त्याची रॅली, त्यातील काही टिपलेले क्षण। आपल्या कुडाळनगरीत आरव अहिरचं स्वागत मोठ्या जल्लोषात होत होतं, पण त्यानंतर आम्ही येऊन पोचलो राजमाता जिजामाता चौक इथे, आणि इथे आल्यानंतर आरव अहिरने राजमाता जिजाऊ यांच्या कंठी पुष्पमाला अर्पण केली आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही पुढे निघालो। पण पुढे येऊन पाहतो तर काय, गोलीगट डान्स, सूरज चव्हाण, झापूक झुपूक। सर्व झाल्यानंतर आम्ही येऊन पोचलो नक्षत्र टॉवरजवळ, आणि इथं आल्यानंतर दशावतारातील भीष्माचार्य माननीय श्री यशवंतजी तेंडुलकर यांनी बोललेलं आपलं आरव अहिरबद्दल मनोगत। त्या स्टेजवर जाता आलं, झी टी व्हीवर जाता आलं, त्याच्याबद्दल या छोट्या वर्गांचे मी आभारच नाही, कारण त्यांच्यामुळे मी तिथं पोचलो। मी ज्यावेळी आरवचा तो प्रवेश बघितला एवढं मी भारावून गेलो की मला तुझं लोकराजा तुझी कलिंगची आठवण झाली। तरी बोललो आणि आरोहला मी आशीर्वाद देऊन ग्रंथही दिला की भविष्यात कला जीवनात तू मोठा हो, उत्तुंग हो, हे इवलंच रूप आहे ते गगनाला भिडू दे असं मी त्याला आशीर्वाद दिला आहे, आणि मला खात्री आहे ते तो पूर्ण करील। आणि पुन्हाही मी त्याला आशीर्वाद देतो की त्यानं उंची गाठावी आणि पुन्हा आम्हाला असं समारंभ पाहायला मिळू दे अशा शुभेच्छा देतो। भीष्माचार्यांचा आशीर्वाद हा आरव अहिरसाठी खूप मोलाचा ठरेल, आणि त्यानंतर आमच्या ढमंडळीने देखील आरव अहिरचं स्वागत केलं, आणि त्याच्यानंतर आरव अहिरच्या आईने सुद्धा तिचं मनोगत व्यक्त केलं। हॅलो, नमस्कार, मी आरवची आई। सर्वप्रथम इथे सगळ्यांनी येऊन आरवचं स्वागत केलं, त्याला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते। खरं सांगायचं म्हणजे आरवची ॲक्टिंगची सुरुवात म्हणजे पहिली झाली ती रवी सरांच्या सहकार्यामुळे किंवा त्यांच्या एक कल्पनेमुळे। रवी म्हणजे कसं झालं की आरव पहिल्यांदा एक पोवाडा म्हणत होता, तर आम्ही एवढं म्हणजे रेग्युलर सारखं जसं म्हणतो तसंच असं आम्ही जास्त लक्ष दिलं नाही, पण रवी सरांच्या नजरेतून ते सुटलं नाही। ते मला बोलले की आरवला ॲक्टिंग क्षेत्रात म्हणजे तो खूप चांगली प्रगती करेल, त्याला ॲक्टिंग क्षेत्रात तुम्ही घाला किंवा लक्ष द्या। तर तसं त्यांच्या चिमणी पाखरं ग्रुपच्या तर्फे एक ॲक्टिंगचं शिबिर चालू होतं, त्यामध्ये आम्ही त्याला घातलं। मी पहिल्यांदा नाहीच म्हणत होती, पण सर म्हणाले तुम्ही माझा शब्द म्हणजे लक्षात ठेवा की आरव खूप प्रगती करणार, खूप पुढे जाणार। आज म्हणजे पहिलं पाऊल टाकलं ते आरवने रवी सरांमुळेच, तर त्यांचे मी खरोखर म्हणजे कधी म्हणजे मी त्यांचे धन्यवाद मानते, पण ते तेवढ्याने पूर्ण नाही होणार।
असं. आणि त्यानंतर घमंडळीने सुद्धा खूप आम्हाला म्हणजे खूप आरवला हे मदत केली आहे किंवा त्याला पुढे जाण्यासाठी त्यांचा सुद्धा हातभार खूप आहे. निलेश सर खास करून तर ड्रामा ज्युनियर्समध्ये जाण्यासाठी निलेश सरांचा मोलाचा वाटा आहे, तर त्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते. आज आपले चिमणी पाखराचे पालक ढमंडळी किंवा इतर सगळे उत्तर सोनारमधील सुद्धा रहिवासी आले किंवा अजून मधील रहिवासी आले, त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते की आरवला आशीर्वाद देण्यासाठी इथपर्यंत आले. चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.